पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस. मोदी ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025ला राहणार उपस्थित. ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांचीही उपस्थिती असणार. फौजदार पदासाठी परीक्षा सर्व निकष बाजूला ठेवून देता येणार. परीक्षार्थी गृह राज्यमंत्र्यांच्या भेटीला. PSI परीक्षार्थींनी योगेश कदमांचे मानले आभार. फौजदार पदासाठी 25% आरक्षणासह विभागीय परीक्षा. राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदी डॉक्टर हेमलता पाटील यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी प्रदान केलं नियुक्तीपत्र. हेमलता पाटलांचा 1.5 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश. आपण नाराज होण्यासाठी अजित पवार आपल्याला बोलले नाही. बोलायचं असतं तर सरळ बोललो असतो. नाराजी नाट्यावर मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिले प्रचार कार्यालय सुरू. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकणार. खासदार संदीपान भुमरेंनी व्यक्त केला विश्वास. कार्यकर्ता हाच आपला पक्ष आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मवियातर्फे लढवणार. माजी खासदार संजय काका पाटील यांची तासगावातील कार्यकर्त्या संवाद मेळाव्यातून घोषणा. शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी पुढे ढकलल्यामुळे चंद्रकांत खैरे नाराज. आम्हाला न्याय देवतेवर विश्वास आहे, व्यक्त केली भावना. गौतम अदानींनी पंतप्रधान यांचे आभार मानले. पंतप्रधान यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन. आम्ही भारताच्या आकांक्षाचे प्रतीक बांधले आहे. गौतम अदानींनी ट्विट करत केलं अभिनंदन. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांची आज अहिल्यानगरमध्ये सभा. 29 तारखेला घडलेल्या दगडफेक आणि पोलीस लाठीचार्ज नंतर ओवेसी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. विकासाला चालना देणारे प्रकल्प. विमानतळ आणि वाढवण बंदरामुळे कोकणचा विकास होणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावर मंत्री नितेश राणेंनी दिली प्रतिक्रिया. ठाण्यात लोकमान्य नगर परिसरात 4 विहिरींचं पुनरुज्जीवन. मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते विहिरींचं लोकार्पण. छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं स्तंभपूजन. लढणार जिंकणार भगवा पुन्हा फडकणार. बॅनरवर झळकले घोषवाक्य. पंतप्रधान यांनी विमानतळाची पाहणी केली. विमानतळावर उपस्थित दिव्यांग नागरिकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौतम अदानींच्या हस्ते सन्मान. देशातील पहिल्या विमानाची प्रतिकृती. पंतप्रधानांना भेट. पंतप्रधान यांच्या हस्ते मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन. मेट्रो आजपासून मुंबईकरांच्या सेवेत. नवी मुंबई विमानतळ संस्कृती आणि समृद्धीचं प्रतीक. विमानतळामुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी मदत होणार. पंतप्रधान यांचं वक्तव्य. विमानतळाची संकल्पना 90च्या दशकातील डिसेंबरपासून विमानतळावरून वाहतूक सुरू होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंबईकरांचा राज्यातील जनतेच्या वतीनं अजित पवारांनी पंतप्रधान यांचे आभार मानले. नवी मुंबई विमानतळामुळे देशाच्या आर्थिक विकासाला दिशा मिळणार. विमानतळामुळे नागरिकांचा प्रवास सोयीस्कर होणार. तसंच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार. अजित पवारांचं वक्तव्य. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन कार्यक्रमाच्या ठिकाणी भूमिपुत्रांकडून घोषणा. विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची होती अपेक्षा. आंदोलनाचा प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचा सरकारला इशारा. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भविष्यात संघर्ष करावा लागेल. शेकाप नेते बाळाराम पाटील यांचं वक्तव्य. परभणीतील 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मदतीची हमी. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची ग्वाही. सचिन घायवळला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याचं उघड. सचिन घायवळवर अनेक गंभीर गुन्हे.
सुनावणीच्या दिवशीपर्यंत सचिन घायवळ कोणतेही गुन्हे नव्हते. योगेश कदम यांचे नाव समोर आल्यानंतर आरोपांबाबत ट्विटद्वारे स्पष्टीकरण. भाजप सरकारला मुंबईची खरी लाईफलाईन बेस्ट संपवायची आहे. बेस्टच्या दुप्पट भाडे दराबद्दल आदित्य ठाकरेंची ट्विटद्वारे प्रतिक्रिया. गुंड घायवळवरून आता रवींद्र धंगेकर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये वार पलटवार. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधील समीर पाटीलचा घायवळ सोबतचा फोटो धंगेकरांकडून समोर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ईमेल आयडीमध्ये बदल केलाय. जीमेलला बगल देत आता जोहोला बड्या नेत्यांची वाढती पसंती. सांगोल्यात शेकापला धक्का. बाळासाहेब एरंडेसह शेकडो कार्यकर्ते भाजपात जाणार. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही. रतनबाई देशमुख यांचा इशारा. उद्योगमंत्री उदय सामंत 2 दिवस जर्मनी दौऱ्यावर. उद्या उद्योग विभागाच्या बैठकांना हजर राहणार. महाराष्ट्र मंडळ बैठकीला करणार मार्गदर्शन. खासदार वर्षा गायकवाड यांनी कूपर हॉस्पिटलला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शाळांप्रमाणे सरकारला रुग्णालयाचं खासगीकरण करायचं आहे. वर्षा गायकवाड यांची टीका. 2.5 वर्षांपासून आमची लढाई सुरू. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांवरती अन्याय झालाय. खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. सरन्यायाधीशांचा अपमान सहन करणार नाही. सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्यांविरोधात लढणार. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रास्ता रोको. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी. नांदेडमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन. पूरग्रस्तांना प्रति हेक्टरी 50,000 मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि तात्काळ पीक विमा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. अमरावतीच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन. आंदोलनाचा व्हिडिओ शूट केल्यामुळे चिडलेल्या प्राध्यापकाने खेचला विद्यार्थ्याचा मोबाईल. विद्यालय परिसरात गोंधळ निर्माण झाला. कल्याणमध्ये अनियमित आणि दूषित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचा केडीएमसी मुख्यालयावर मटका मोर्चा. पाणी समस्या सोडवा अन्यथा खडकपाड्याला रास्ता रोको करण्याचा दिला इशारा. अकोल्यात जिल्हा बार असोसिएशनचा सरन्यायाधीशांवरील हल्ल्यासंदर्भात तीव्र निषेध. आरोपी वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशीची केली मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचा तुळजापूरमध्ये मराठवाडा हंबरडा आंदोलन. शेतकऱ्यांना विविध मागण्यांसाठी जागरण गोंधळ घालून आंदोलन. अमरावतीत शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये वकील संघाच्या वतीनं कामकाजावर बहिष्कार. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ दिवसभर न्यायालयीन कामकाज बंद. रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून तहसीलदारांना निवेदन. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी. बुलढाणा नगरपालिकेच्या 15 प्रभागातील 30 नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत 15 नगरसेवक पद महिलांसाठी आरक्षित. धाराशिवमधील कळंब तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या युवा सेनेच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. पुण्यात महावितरणच्या वीज दरवाढी विरोधात भोसरीच्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. वाशीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रास्ता रोको. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं हिंगोलीमध्ये सेनगावमध्ये धरणे आंदोलन. तहसील कार्यालयासमोर आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी. यवतमाळच्या आरणीमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी मनसेचं आंदोलन. हेक्टरी 50,000 मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशा मागण्या.
परभणीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्याकरता सरसकट कर्जमाफी देण्यासाठी साकडं ठाकरेंच्या शिवसेनेचं जिल्हा प्रशासनाकडे निवेदन. बीडच्या कोरडेवाडीतील नागरिक संतप्त, केज तहसील कार्यालयासमोर बैलगाडी पेटवली. सांगलीत सरन्यायाधीश बूट फेक प्रकरणी संतप्त पडसाद उमटतायत. विविध सामाजिक संघटनांसह पुरोगामी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झालेत. बारामतीमधील पुरंदरात सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध. रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. बीडमध्ये ठाकरेंची शिवसेना शेतकरी प्रश्नी आक्रमक. सरकारने जाहीर केलेलं पॅकेज फसवय. बीडमध्ये सरकार विरोधात निदर्शने. बंजारा समाजाचा धुळ्यात भव्य मोर्चा. अनुसूचित जमातीच्या उपवर्ग ब मधून आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. छत्रपती संभाजीनगरात चिकलठाणा परिसरात गौरक्षकांचं रास्ता रोको. गौरक्षकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. अमरावतीत शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन. NEP तरतुदीनुसार वगळलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ लागू करण्याची मागणी. भिवंडीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निदर्शने. हेक्टरी 50,000 आर्थिक मदत आणि कर्जमाफी अशी मागणी. सिंधुदुर्गात महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल बजाव. कृषी मंत्री भगाव धरणे आंदोलन केलं जाणार. ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा आज बंद. विविध मागण्यांसाठी बंदचा निर्णय. पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय बंद. बंदमुळे वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता. एकाच ॲपमध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट. मोदींकडून मुंबई वन तिकीट ॲप लॉन्च. पंतप्रधान मोदींकडून मुंबईकरांना मोठे गिफ्ट. वीज कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप. वीज कंपन्यांचे खासगीकरण विरोधात संप. कंपन्यांच्या पुनर्रचनेला कर्मचाऱ्यांचा विरोध. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. सप्टेंबरचे 1,500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता. लाडकी बहिणीसाठी 410 कोटींचा निधी. धर्मपाल मेश्राम यांनी KDMC अधिकाऱ्यांना झापलं. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे KDMCवर ताशेरे. विचारणा केलेली कोणतीच माहिती न मिळाल्याने संताप. रिक्षा चालक सामाजी मरगळेच्या कुटुंबाने पैशाची मागणी केल्याचा गौतमी पाटीलचा आरोप. तर गौतमीने मरगळे कुटुंबाची माफी मागावी, अन्यथा राज्यभरातील सर्व कार्यक्रम बंद पाडू. धनगर युवा संघाचा इशारा. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त बेळगावमध्ये भव्य शोभायात्रा. विविध कलाकार आणि समाज बांधव या यात्रेमध्ये सहभागी. बेळगावात श्री पंत महाराजांच्या पालखीला प्रारंभ. 3 दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी हजारो भक्त महाराष्ट्रातून दाखल. नागपूरच्या हर्ट्स हायस्कूलला माजी विद्यार्थ्याने दिली तब्बल 75 लाखांची देणगी. 1975 बॅचचे माजी विद्यार्थी लोकसारंग हरदास यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत दिली देणगी. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पोलिसांच्याच गाड्यांना नो पार्किंग दंड. खेड पोलीस ठाण्यामध्ये बेशिस्त दुचाकी कायदा सर्वांसाठी समान. SPंचा संदेश. दिलीप खेडकर यांना दिलासा नाहीच. बेलापूर कोर्टाने दिलीप खेडकर यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 133 पदासाठी लिपिक आणि शिपाई भरती नियमबाह्य पदभरती विरोधामध्ये 10 दिवसात अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. गोकुळ दूध डिंबेरचरच्या मुद्द्यावरून आता वाद. कोल्हापुरामध्ये दूध संस्था चालक दूध उत्पादक आक्रमक. कर्ज रोखेच्या स्वरूपामध्ये 40% अधिक रक्कम कापून घेतल्याचा आरोप. आपली चूक नसताना आपल्याला गुन्हेगार ठरवलं जात आहे. अपघात प्रकरणावर गौतमी पाटीलचं स्पष्टीकरण. गौतमीने चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर व्यक्त केली खंत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 4 सदस्यीय 32 प्रभागांचं अंतरिम स्वरूप स्पष्ट. 6 प्रभागातील खुल्या गटातील इच्छुकांचे भवितव्य धोक्यात. ठाणे पालिका उपायुक्त शंकर पाटोळेंच्या जामीन अर्जावर सुनावणी. भिवंडीत निजामपूर शहरामध्ये अभिजात मराठी भाषा दिवस आणि सप्ताह साजरा. मराठीचा अभिजातपणा या विषयावर व्याख्यानाचंही आयोजन. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट गावांचा प्रभाग 14 मध्ये समावेश. या गावांमधून महानगरपालिकेवर आता 2 नगरसेवक निवडून जाणार. परभणी महापालिका कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी मिळणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं आश्वासन. त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून प्रश्नावली जाहीर. जनमत आणि सूचना एकत्रित करण्यासाठी प्रश्नावली प्रसिद्ध. सिंधुदुर्गातील काही भागात दुपारपासून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची हजेरी. कापणीला आलेली भात शेती संकटात येण्याची शक्यता. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्याला मुसळधार पावसाने झोडपलं. कॅम्प पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि इतर भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस. राज्यातील IPS, IAS सह अधिकाऱ्यांचं 1 दिवसांचं वेतन. दुष्काळग्रस्तांना 1 दिवसांचं वेतन देण्याचं आवाहन. मुख्यमंत्री सहायता निधीला वेतन देण्याचं आवाहन. राज्य शासनाने काढलं परिपत्रक. रत्नागिरीमध्ये वातावरण बदलामुळे भात शेती पिकाला फटका. भात कापणी रखडली, शेतकरी चिंतेत. कोकणात भात कापणीला सुरुवात. पावसाच्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत. डोंबिवलीच्या पलावा सोसायटीत घडला धक्कादायक प्रकार. सुरक्षा रक्षकाकडून आता 2 मुलांना मारहाण. पालकांनी जाब विचारतात. सुरक्षा रक्षकाकडून मुजोरी. मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात. कारागृहातल्या कैद्यांकडून मोबाईल सापडल्याचं प्रकरण. जप्त केलेल्या मोबाईल आता पोलीस त्याचा CDR काढणार. चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता. अमरावती मध्यवर्ती कारागृहातून कैद्यांकडून 5 मोबाईल जप्त. मुंबई विमानतळावर 21 कोटी 78 लाखांचे कोकेन ड्रग्ज जप्त. मुंबई DRIची आता ड्रग्ज विरोधामध्ये ही मोठी कारवाई. 2 आरोपींना केलं अटक. नागपुरात X प्लॅटफॉर्मवर हिंदू, सनातन धर्म, भाजपा आणि RSS बद्दल चुकीची माहिती पोस्ट केल्याबद्दल कारवाई. बेलदरोडी पोलीस ठाण्यामध्ये व्यक्तीविरोधात तक्रार दाखल. पुण्याजवळील मांजरी परिसरात हडपसर पोलिसांनी 2 अल्पवयीन चोरट्यांना घेतलं ताब्यात. चोरट्यांजवळ आढळली पिस्तूल. शहरातील विविध भागातून 7 दुचाकीसह 1 रिक्षा चोरल्याची माहिती. कल्याणमधील लोग्राम भागात बनावट सिमेंट फॅक्टरीचा पर्दाफाश. नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये नॉट फॉर रिसेल सिमेंट भरून विक्रीचा गोरखधंदा. 4 ट्रक सिमेंट जप्त. कल्याणमध्ये भांडण सोडवण्यात शेजाऱ्याला पडलं महाग. मध्यस्थी करायला गेले आणि कार्यालयाची केली तोडफोड. या प्रकरणी तक्रार दाखल. पुढील तपास सुरू. झुंड चित्रपटात काम केलेल्या बाबू छत्री या तरुणाची हत्या. नागपूरमध्ये त्याच्या मित्राने केली हत्या. दारूच्या नशेत वादात हत्या. वाशीमध्ये सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन शिरपूर ठाण्यातून पसार. रात्रीच नाकाबंदी करून विविध पोलीस टीम आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना. जळगावातील व्यावसायिकाची फसवणूक प्रकरण. अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याला अटक. विनोद देशमुख यांना शहर पोलिसांनी केली अटक. साताऱ्यातील कराडमध्ये रिलाईफ सिरप सील. रेसिफ्रेश TR रिलाईफ सिरप तपासण्याचे आदेश. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. डीमार्टच्या सुरक्षेचा उडाला फज्जा. विरारच्या डीमार्टमध्ये महिलेची पर्स चोरीला. चोरटा पसार. घटनेनं ग्राहकांकडून संताप व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.